नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC स्टेनोग्राफर जो 2018 मध्ये झालेला जो पेपर आहे, या पेपरमधील इंग्रजी व्याकरण या संदर्भाने आलेले जे काही 50 प्रश्न आहेत, या 50 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। हा जो पेपर आहे, हा पेपर आहे उच्च श्रेणी लघु लेखक इंग्रजी गट ब अराजपत्रित। आता जे इंग्रजी पदासाठी अप्लाय करतात त्यांना इंग्रजी आणि रिझनिंग असा 100 गुणांचा पेपर असतो। आपण वेळेच्या अभावी आपण फक्त इंग्रजीच्या 50 प्रश्नावरच या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। हा पेपर सेट ए आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या सेटचे पेपर असतील त्यांनी प्रश्न बघूनच आपली उत्तरं चेक करायची आहेत। या अगोदर आपण मराठीच्या संदर्भाने स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे 50 प्रश्नांचे विश्लेषण करणारा 2018चा। त्याचबरोबर मराठी पदासाठीच असणारा बुद्धिमापन चाचणी यावर आधारित आपण 50 प्रश्नांचा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि यानंतरही आपण जे काही ओल्ड क्वेश्चन पेपर असतील स्टेनोग्राफरचे त्या संदर्भाने देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर अधिक वेळ न घेता 2018 मध्ये झालेला जो काही स्टेनोग्राफर इंग्लिश पेपर आहे त्यामधील इंग्रजी व्याकरणाचे आपण 50 प्रश्न बघूयात। क्वेश्चन नंबर 1 बघूयात आपण। काय क्वेश्चन नंबर 1, पिक आउट द सेंटेन्स विथ ॲडजेक्टिव्ह क्लॉज। ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं सेंटेन्स आपल्याला निवडायचं आहे। 4 सेंटेन्स दिलेत। ए, इट इज सर्टेन दॅट ही विल सक्सीड। बी, पर्ल विल एक्झामाइन अ पेशंट। आय मेट अ मॅन आय हॅड ऑलरेडी नोन। ही इज द मॅन हु इज honest. Answer option A only, B only, C only, C and D only. Correct answer is option number 4, C and D only. आता C and D and only कसं तर बघा, it is certain that he will succeed हा जो आहे it is certain that he will succeed हा noun clause आहे। लक्षात येते noun clause जर आपण उपप्रकार बघितला तर object of a verb आहे। सेकंड बघा, पर्ल विल एक्झामाइन अ पेशंट जे बी सेंटेन्स आहे हे आहे सिंपल सेंटेन्स। लक्षात येत आहे। मग राहिलं काय आता आपला सी आणि डी। तर बघा, आय मेट अ मॅन आय हॅड ऑलरेडी नोन। तुम्हाला असं वाटू शकतं की इथे सर कंजक्शन वगैरे काही नाही, काही गरज नाही। तर अ मॅन या नाऊनबद्दल आय हॅड ऑलरेडी नोन या सबऑर्डिनेट क्लॉजनं माहिती दिली, ते ॲडजेक्टिव्हचं काम केलं म्हणून हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज। पुढे बघा, ही इज द मॅन हु इज हॉनेस्ट ह्या मॅन बद्दल माहिती दिली। मॅन कसा आहे की जो हु इज हॉनेस्ट हा सुद्धा काय झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज। मग आपला आन्सर झाला ऑप्शन सी अँड डी। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण। फ्युचर जनरेशन्स विल ऑब्झर्व इंडिपेंडन्स डे ॲज अ रेड लेटर डे। द अंडरलाइन फ्रेज इज नियरेस्ट इन टू मिनिंग टू। रेड लेटर डे म्हणजे काय, एक अविस्मरणीय क्षण किंवा एक आनंददायी घटना, एक आनंददायी घडलेला क्षण असेल, दिवस असेल। मग बघा, आनंददायी किंवा अविस्मरणीय क्षण म्हणजे काय, अँड ऑस्पिशियस डे। बरोबर, हेच आपलं उत्तर आहे। ऑस्पिशियस म्हणजे शुभ, मंगल, आनंददायी। आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर ए। तरी आपण बाकीच्या ऑप्शनवर चर्चा करूयात। अ रिव्हॉल्युशनरी डे म्हणजे एक क्रांतिकारकांचा दिवस, क्रांती दिवस। अ डे ऑफ रिव्होल्ट बंडाचा दिवस, रिव्होल्ट म्हणजे बंड उठाव। अ डे ऑफ गेट टुगेदर म्हणजे काय, एकत्र येण्याचा दिवस। आपण म्हणतो ना गेट टुगेदर ठेवलं होतं ओल्ड फ्रेंडनी, ओल्ड क्लासमेटनी गेट टुगेदर। अ डे ऑफ गेट टुगेदर एकत्र येण्याचा दिवस। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण। आपल्याला काय दिलंय, मॅच द फॉलोइंग करेक्टली। इकडे ABCD आणि पुढे 1 2 3 4 काय दिलं बघा, ब्रेक ब्रेड विथ, ब्रेक न्यू ग्राउंड, ब्रेक दी आइस, ब्रेक अवे। आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। हे आपलं आन्सर आहे। ते कसं कसं आहे आपण आता ते समजून घेऊयात। बघा, या 4 पैकी सगळ्यात ओळखीची कोणती आहे आपल्याला, ब्रेक द आइस। आपण ही फ्रेज खूप वेळेस बघितलेली आहे। आता ब्रेक द आइस म्हणजे काय, टू रिमूव्ह फिलिंग्स ऑफ ऑकवर्डनेस। म्हणजे ब्रेक द आइस कसं समजून घ्यायचं, एखाद दिवस बघा सगळेजण असे शांत असतात आणि ती शांतता मोडण्यासाठी कुणीतरी एक जण काहीतरी बोलतो।
म्हणजेच काय, ती शांतता भंग पावली. किंवा सरळ सरळ आपण काय म्हणू शकतो, ब्रेक द आईस म्हणजे काय, नाजूक प्रश्नाला हात घातला, विषयाला सुरुवात केली म्हणजे ब्रेक द आईस. मग बघा सीचं झालं एक, हे बघा सीचं एक, बरोबर आहे. परंतु बघा इथं पण सीचं एक होतं. मग आणखी कसं, आणखीन एक ऑप्शन कन्फर्म करावं लागेल. बघा ब्रेक आवे, ब्रेक आवे म्हणजे पण आपल्याला माहिती आहे, ब्रेक आवे म्हणजे काय, पळून जाणे, निष्ठून जाणे, मुक्त होणे. मग असं आहे ना पर्याय, हे बघा, टू एस्केप विथ अ व्हायलंट इफर्ट, टू एस्केप पळून जाणे. मग बघा डीला 2, हे बघा डीला 2, बरोबर. परंतु इथेही डीला 2 होतं, म्हणजे हे आणि 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होऊ शकलं असतं. 2 आणि 4 तर नाहीच, आपलं उत्तर तर एकच आहे. मग बघा आता ब्रेक ब्रेड विथ आणि ब्रेक न्यू ग्राउंड. तर हा ब्रेक न्यू ग्राउंड आपण वाचलाय कशा अर्थानं, ब्रेक न्यू ग्राउंड किंवा ब्रेक फ्रेश ग्राउंड म्हणजे काय, नवीन पद्धती, मार्ग इत्यादी शोधून काढणे. मग बघा टू डू समथिंग न्यू, काय झालं, ब्रेक न्यू ग्राउंड म्हणजे 4, हे बघा बीला 4, आपलं उत्तर 1 कन्फर्म झालं. आता तरी आपण ब्रेक ब्रेड विथचा अर्थ पाहून घेऊ, तो आहे टू ईट अ मील विथ, म्हणजे चहा सोबत जेवण करणे. आपण काय म्हणतो, कधी कधी ब्रेड सोबत जेवण केलं अशा अर्थानं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द करेक्ट एक्सक्लामेटरी फॉर्म द गिवन सेंटेन्स. आय वॉज व्हेरी केअरफुल. आता बघा आपल्याला दिलंय, त्यांनी एक्सक्लामेटरी करायला सांगितलंय, वाक्य दिलंय आय वॉज व्हेरी केअरफुल. जेव्हा जेव्हा अशी कंडिशन येईल तेव्हा आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. काय आहे, एक्सक्लामेटरी करायचं आहे म्हणजे आपल्याला एक तर हाऊने सुरुवात करायची किंवा व्हाटने, आणि दुसरं काय, शेवटी काय पाहिजे तुम्हाला, शेवटी सब्जेक्ट आणि नंतर व्हर्ब पाहिजे. मग बघा हाऊ आय वॉज केअरफुल, नंबर 2चा ऑप्शन रॉंग झाला, आणि नंबर 4 पण रॉंग झाला, कारण की वॉज आय वॉज इथं मध्ये येत नाही. मग आता राहिला 1 आणि 3. बघा कधी कधी जर आपलं उत्तर येत नसेल तर कोणतं नाही हे जरी काढता आलं तरीही आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता बघा हाऊ केअरफुल आय वॉज, व्हॉट अ केअरफुल आय वॉज, म्हणजे आता केअरफुल आय वॉज एक्सप्लेनेशन मार्क दोन्ही बरोबर. मग हाऊ का व्हॉट, तर एक छोटासा नियम आहे. बघा व्हेरीच्या अगोदर, हा जो व्हेरी आहे ना, याच्या अगोदर आर्टिकल जर नाही आहे, याच्या अगोदर आर्टिकल नाही तर काय करायचं आहे, सरळ सरळ आपला हाऊ घ्यायचं आहे. आणि बघा केअरफुल नंतर नाऊन पण नाही, म्हणजे काय, सरळ सरळ अगदी सोपं होत बघा, की व्हेरीच्या अगोदर आर्टिकल नाही आणि केअरफुल नंतर नाऊन पण नाही. जेव्हा अशी कंडिशन येईल तेव्हा हाऊने सुरुवात करायची. मग आता हे 2 तर आपले रॉंगच झाले होते, उत्तर झालं ऑप्शन नंबर 1. लक्षात आलंय. आणि वाक्याचा कर्ता आणि क्रियापद शेवटी आहे, हे बघा कर्ता आणि क्रियापद शेवटी, अगदी सोपं होतं. थोडेसे बेसिक रूल जर क्लिअर असतील तर आपल्याला इंग्लिशमध्ये मार्क पाडणं सोपं जाईल. बघा पुढचा क्वेश्चन काय आपला, विच ऑफ द अल्टरनेटिव्ज इज नॉट अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कोणतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. आता अगदी सोपं आहे बघा, आपल्याला 4 पर्याय दिलेत, 4 पैकी 1 2 3 4, 4 पैकी 3 आहे आणि 1 नाही. मग चला आपण आता शोधू कोणतं नाही. तर हे बघा आय वेंट बिकॉज आहे, दे ऑलवेज टॉक हू आहे, ही ट्रुज्ड ऑन दो ही वॉज टायर्ड, दो आहे म्हणजे बिकॉज आहे, हू आहे, दो आहे, हे आपलं उत्तर 3 आहे. काय नाही, लिसन केअरफुली अँड टेक नोट्स, अँड नाही ना, अँड आलं म्हणजे काय, कंपाऊंड आहे. लक्षात आलंय. अगदी सोपा प्रश्न होता. ऑप्शन झालं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर झालं. पहिले 3 हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि चौथा हा कंपाऊंड आहे. जर आपण पेपरचं बारकाईने जर ॲनालिसिस केलं तर जवळपास 10 क्वेश्चन हे क्लॉजवर विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय, इन द फॉलोइंग क्वेश्चन्स चूज द वर्ड विच इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट टू फिल इन द ब्लँक. आर्टिस्ट मस्ट बी डॅश डॅश, अदरवाईज दे जस्ट रिपीट व्हॉट दे सी ऑर हिअर. आर्टिस्ट हा कसा असावा हे प्रश्न विचारला आहे. जर तो तसा नसेल तर तो काय करेल, फक्त जे पाहिलं किंवा ऐकलं त्याचंच रिपिटेशन करेल. बघा इथे आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर सगळ्यांचे अर्थ सारखे व्हायला लागलेत. हे बघा क्रिएटर, क्रिएटिव्ह आणि क्रिएटिव्हिटी. क्रिटिकचा अर्थ होतो समीक्षक, तर आपल्याला समीक्षक नसावा, आर्टिस्ट म्हणजे चित्रकार वगैरे, तर काही ती क्रिएटिव्हिटी असलेला बघा असा, मग हा क्रिटिक तर नाही. मग आता क्रिएटर, क्रिएटिव्ह आणि क्रिएटिव्हिटी. तर आपलं एक गोष्ट महत्त्वाची आहे, इथं आपल्याला आर्टिस्टसाठी काय निवडायचं होतं, ॲडजेक्टिव्ह निवडायचा होता. मग ॲडजेक्टिव्ह फॉर्म कोणता आहे, एकच आहे 2 नंबरचा, क्रिएटिव्ह.
क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील, निर्मितीशील. हॅव्हिंग टू पॉवर ऑफ क्रिएट म्हणजे क्रिएटिव्ह. लक्षात आलं आहे? आपलं उत्तर झालं ऑप्शन 2. क्रिएटर हा नाऊन आहे, क्रिएटिव्हिटी हा नाऊन आहे. क्रिएटर म्हणजे जनक, निर्माता, वन हू क्रिएट्स. क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. म्हणजे लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह इथे ठेवायचा होता, कारण नाऊनबद्दल विचारला आहे. म्हणून आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर 2, क्रिएटिव्ह. क्रिएटिव्ह म्हणजे हॅव्हिंग द पॉवर टू क्रिएट, सर्जनशील, निर्मितीक्षम असं. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट वरती आहे. सी सेड व्हॉट अ लवली सीन इट इज. बघा दिलेलं वाक्य जे आहे ना, हे वाक्य काय आपलं एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, बरोबर. मग आता काय करायचं, आपला एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे बेसिक रूल आपलं माहीत पाहिजे. बघा काय आहे, सेड जाईल आणि सेड एवढी एक्सक्लेम्ड येईल. बघा म्हणजे पहिला रॉंग, पहिलं ऑप्शन रॉंग, सेकंड रॉंग, योगायोगानं थर्ड पण रॉंग झालं, एकच राहिलं एक्सक्लेम्डचं, तेच आपलं उत्तर आहे. तरी आपण बाकीचे रूल फॉलो झाले का बघू. कंजक्शन दॅट आलं आहे. शेवटचं इट इज, हे बघा इट. सिम्पल प्रेझेंट टेन्स, आता हा इजचं काय झालं, वॉज, हे बघा वॉज. अ लवली, अ व्हेरी, व्हॉट एवजी व्हेरी आलं आणि सीन झालं. अगदी सोपं होतं, ऑप्शन 4 हे आपलं उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. पिक आउट द इरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय आपल्याला इरर विचारली. सी डिडंट एट सी द क्वीन. डिडंट एट द आणि सी. सरळ सरळ आहे, अगदी सोपा प्रश्न होता. उत्तर आहे बघा ए अँड डी. म्हणजे डिडंट हे इरर आहे आणि सी पण इरर आहे. असं का आहे. मग आता तुम्हाला एक प्रश्न पडेल, सर असा हा तर काठीण्य पातळी खूप झाली. काही नाही, इथे प्रश्न सोपा होता, फक्त काय बेसिक रूल माहीत पाहिजे होते. जसं की हा 8 बघा, हे 8वरच आपलं उत्तर आहे. जो 8 आहे ना, ते 8वरच आपलं उत्तर आहे. हे बघा हा 8. कारण एक रूल आहे बघा, जेव्हा जेव्हा टेन्समध्ये टाईम एक्सप्रेशन येतात, टाईम एक्सप्रेशन, तर टाईम एक्सप्रेशन काय सांगतात की जेथे कुठे 8 आला, जेथे कुठे 8 आला ते वाक्य कधीही प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. म्हणजे 8 येणारं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. मग आता बघा इथं डिडंट आलंय, मग काय झाला, पास्ट झाला ना. आणि सी आलं पहिलं रूप, मग नाही. तर वाक्य काय पाहिजे होतं, का चूक आहे ते कळलं तुम्हाला. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिजे होतं. कशामुळं, 8मुळं. मग आपण कशावरून ओळखलं, 8वरून. मग वाक्य काय पाहिजे होतं तेही आपण आता सिद्ध करू शकतो. वाक्य असं पाहिजे होतं बघा, सी सिंग्युलर आहे म्हणून हॅझंट एट आणि सीचं थर्ड फॉर्म सीन. म्हणजे सी हॅझंट एट सीन द क्वीन असं वाक्य असतं तर ते बरोबर असतं. लक्षात आलंय. म्हणून आपलं उत्तर होतं सी आणि उत्तर होतं ए आणि डी. म्हणजे डिडंट आणि सी हे 2 आपले रॉंग होते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय, वी मस्ट सेव्ह मनी फॉर अ रेनी डे. अगदी सोपी फ्रेज विचारली होती. द अंडरलाईन फ्रेज मीन्स रेनी डे म्हणजे अडचणीचे दिवस. आता पावसाचे दिवस, रेनी डे म्हणजे पावसाळी दिवस अडचणीचे असतात. म्हणजेच काय मग टाईम ऑफ ॲडव्हर्सिटी, म्हणजे विपरीत जेव्हा असेल तेव्हा. हे झालं आपलं उत्तर. आता बघा एक ध्यानात घ्या, कधीच फ्रेजचा अर्थ सरळ सरळ नसतो. रेनी डे म्हणजे रेनी सीझन कधीच नसणार. त्यामधून काहीतरी गर्भित अर्थ, एक आपल्याला मिनिंगफुल अर्थ काढायचा आहे. बघा टाईम ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराटीचे दिवस आणि वंडरफुल डे म्हणजे आनंददायी दिवस. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. काय आहे, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही डिटेस्ट रायटिंग लेटर्स. आता रायटिंग लेटर्स काय आहे, इन्फिनिटियल आहे, जिरेंडियल आहे, ॲडव्हर्बियल आहे की ॲडजेक्टिव्हल आहे. तर अगदी सोपं होतं, हे जिरेंडियल आहे. का आहे, कारण जेव्हा जेव्हा व्हर्बला, बघा हा रायटिंग, जेव्हा जेव्हा व्हर्ब प्लस ING असेल व क्रियापदाचा वापर त्या नाम म्हणून जर झाला असेल तर त्यावेळेस ते धातुसाधित बनतं. ज्याला आपण इंग्लिशमध्ये जिरण म्हणतो त्याला मराठीमध्ये आपण धातुसाधित म्हणतो. बघा धातुसाधित किंवा, बघा आता याचे धातुसाधित किंवा जिरण. मग आता जिरण काय काय करतं, तर वाक्यात कधी कधी कर्ता म्हणून काम करतं. वाक्यामध्ये जिरण काय काय करतं, बघा जे जिरण आहे ना ते सब्जेक्टचं काम करतं. कधी कधी ते काय करतं, तुमचा ऑब्जेक्टचं काम करतं. आणि कधी कधी म्हणजे व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, हां कधी कधी प्रिपोजिशन प्लस ऑब्जेक्ट. मग बघा इथं काय काम केलं आहे त्यानं, रायटिंग लेटर्स. या डिटेस्ट या व्हर्बचा हा काय झाला, ऑब्जेक्ट, म्हणून ही झाली जिरंडियल फ्रेज. लक्षात येतं आहे.
मग बघा इन्फिनिट्युअल फ्रेज काय असते, तर जेव्हा जेव्हा व्हर्बच्या नंतर परत एक व्हर्ब येतो पण त्या अगोदर टू येतो. एखादा सेंटेन्स बघूयात. बघा, आय लाईक टू रीड. आय लाईक टू रीड. मग पुढे तुम्ही देऊन टाका वाक्य, नॉवेल वगैरे वगैरे. तर ह्या लाईक नंतर टू आला आणि त्यानंतर सिम्पल आणि फर्स्ट फॉर्म आला रीड. पहिल्या फॉर्ममध्ये व्हर्ब आलं, याला म्हणायचं इन्फिनिटिव्ह. लक्षात येते? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन? पिक आउट द करेक्ट वर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. वेन आय डॅश डॅश होम माय चिल्ड्रेन डॅश डॅश. आता आपल्याला एक व्हेनचा क्लॉज माहीत आहे बघा. जेव्हा व्हेनच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट येईल तेव्हा नेक्स्ट क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस असतो. परंतु खाली ऑप्शन तशी नाहीच आहे. इथे सिम्पल पास्ट आहे, पण पुढे एकामध्ये फ्युचर आहे आणि एकात प्रेझेंट आहे. मग आता इथे आपल्याला व्हेनच्या अर्थावरून जायचं आहे की व्हेनचा अर्थ काय होईल, त्यानुसार आपलं उत्तर निवडायचे आहेत. बघा, जेव्हा जेव्हा सिम्पल पास्ट आणि सिम्पल पास्ट येईल तेव्हा पुढं पास्ट कंटिन्युअस. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 गेला. आता राहिला 1 आणि 3. बघा, जेव्हा आपल्याला कन्फर्म उत्तर काढता येत नाही अशा वेळेस तुम्ही ऑप्शन कट पद्धतीनं जा, किंवा हे उत्तर नाही म्हणजे आता 2 आणि 4 नाही, मग राहिला 1 आणि 3, तुम्ही 50% आलात. आता परत 60-40चा फॉर्म्युला वापरा. बघा, गेट आर प्लेईंग आणि गेट विल बी प्लेईंग. गेट आर प्लेईंग म्हणजे वेन आय गेट होम, मी जेव्हा घरी पोहोचो. माय चिल्ड्रेन आर प्लेईंग, खेळत आहे का खेळत असतील. मग आपल्याला जाणवतं खेळत असतील, हे जास्त संयुक्त वाटतं आणि आपलं उत्तर आहे तेच आहे. वेन आय गेट होम माय चिल्ड्रेन विल बी प्लेईंग. ऑप्शन नंबर 1 हेच आपलं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता काय आपला नेक्स्ट क्वेश्चन? हंटिंग टायगर्स इज अ फेवरेट स्पोर्ट इन धिस कंट्री. आयडेंटिफाय द टाईप ऑफ फ्रेज अंडरलाईन. जस्ट आपण आत्ता पाहिलं होतं जेरंडियल, ॲडजेक्टिव्हल, इन्फिनिटिव्ह आणि प्रिपोजिशनल. तर आपण आत्ताच काय पाहिलं होतं की याचं उत्तर जिरंडियल. का? कारण जेव्हा व्हर्बला हंटला आयएनजी लागला हंटिंग झालं, आणि इथे जेव्हा जिरंड येतं तेव्हा 2-3 प्रकारे काम करतो. सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब म्हणून इथं काम केलेलं आहे. ओके, अगदी सोपा क्वेश्चन होता. इन्फिनिटिव्हबद्दल आपण आत्ताच माहिती पाहिली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला क्वेश्चन? आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स निवडायचं आपल्याला. आय वॉज विशिंग आय वॉज अ बर्ड. आय विश आय वॉज अ बर्ड. आय विश आय वेअर अ बर्ड. आय विश आय वॉज अ बर्ड. बघा, आता इथं हा जो विश 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 आणि इथं विशिंग आला आहे, तर हे काय नेमकं? तुमचा असा प्रश्न असू शकतो की सर हे नेमकं काय? तर बघा, जे व्हर्बचे मूड आहे का, हा क्वेश्चन व्हर्ब मूडवर आधारित आहे की विश हा जो व्हर्ब आहे हा कसा यूज करायचा. तर विश इज यूज्ड टू इंडिकेट अ सिच्युएशन विच इज अनरियल ऑर कॉन्ट्ररी टू फॅक्ट आफ्टर द व्हर्ब विश. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला हा विश वापरायचा आहे त्यानंतर कॉन्ट्ररी किंवा अनरियल कंडिशन असणार. मग बघूयात आपण कशी कशी. आय वॉज विशिंग रॉंग झाला, असं तर येतच नाही. आय विश इथपर्यंत बरोबर. आय वॉज नाही, ही रचनाच नाही आहे. बघा, आय विश आय वेअर, व्हेरी गुड, हीच रचना आपली बरोबर आहे. आय विश आय वेअर. मग इथं पुढं तुम्ही काही करा. काय आहे? अ बर्ड. म्हणजे मला असं वाटतं किंवा माझी इच्छा आहे मी काय व्हाव? पक्षी व्हाव. आय विश आय वेअर अ मिलेनियर. आय विश आय वेअर अ PM. म्हणजे माझी ही इच्छा आहे कल्पनाशक्तीच्या जोरावर. रिअल फॅक्ट नाही आहे ही, रिअल फॅक्ट नाही आहे. आपण अनरिअल बोलतोय, काहीतरी इमॅजिनरी. मी असं करील, मी तसं करील, मी जर पक्षी असतो, मी जर PM असतो. हे जे आपण 9वी-10वीला पत्र लिहायचो, 9वी-10वीला आपण निबंध लिहिणार, जर मी PM झालो तर असं. तर आय विश आय वेअर हीच आपली रचना बरोबर आहे. आय विश नाही, येत नाही. म्हणजेच फक्त 3. ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, ओनली 3 इज करेक्ट. इट इज आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, ही ऑलवेज क्वॅरल्ड विथ हिज एल्डर ब्रदर. दे कुड नेवर सी आय टू आय विथ इच अदर. द अंडरलाईन फ्रेज मीन्स. आता इथे वाक्याचा अर्थ आणि फ्रेजचा अर्थ यामध्ये तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक काम करायचं आहे. का? बघा, वाक्याचा अर्थ काय झाला होता? ही ऑलवेज क्वॅरल्ड विथ हिज एल्डर ब्रदर. तो त्याच्या भावासोबत नियमित भांडतो. दे कुड नेवर, ते कधीच
सी आय टू आय विथ इच अदर, ते कधीच एकमेकाच्या नजर होत नव्हते असा अर्थ आहे का? नाही. तर इथपर्यंत अर्थ निगेटिव्ह आहे, पण पुढचा अर्थ पॉझिटिव्ह होता. सी आय टू आय विथ या फ्रेजचा अर्थ होतो की च्याशी संपूर्ण मतैक्य असणं. मग च्याशी मतैक्य असणं म्हणजे ॲग्री. लक्षात आलं? ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. मग आता इथं अर्थ कसा झाला बघा, की ते दोघं भाऊ एकमेकांसोबत नियमित भांडायचे, त्यांचं कधीच संपूर्ण मतैक्य झालं नाही. सी आय टू आय विथ म्हणजे मतैक्य, नेव्हर म्हणजे झालं नाही. म्हणजे तुमची फ्रेज पॉझिटिव्ह परंतु सेंटेन्स निगेटिव्ह होतं. लक्षात आलंय? ही पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय, विच पार्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स हॅज अन इरर इन इट? विल आय गिव्ह यू द न्यूजपेपर. विल आय गिव्ह यू द न्यूजपेपर. न्यूजपेपर जर आजचा द्यायचा आहे तर विल कसं? मी तर विल येणार नाही, विलमध्येच इरर आहे. ऑप्शन 2 इथं काय येईल? डू. डू काय येईल? कारण की आय आहे. जर ही सी इट असतात काय असतं? डच. बघा तुम्ही ओएसिस स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला जाऊन काही तुम्हाला मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी याच्या नोट्सही मिळतील व काही क्वेश्चनही पोल क्वेश्चन मिळतील, तसेच अपडेटही मिळतील. त्यासाठी सर्वांनी टेलिग्राम चॅनल ओएसिस स्टडी पॉईंट जॉईन करा, हे तुम्हाला उपयुक्त ठरेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, आयडेंटिफाय द सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग ॲडजेक्टिव्ह. टायनी. टायनी म्हणजे काय? स्मॉल, लहान, अतिशय लहान. अगदी सोपं होतं, टीनियस्ट. झालं काम. हा पीडी होता, टीनियर हा सीडी झाला आणि टीनियस्ट हा एसडी झाला. कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. अगदी सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे आपला, आयडेंटिफाय द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. ही सोड द सीड्स अँड फेड द सो. अरे बापरे, बघा 2 वेळेस सो आणि सो सारखाच आलाय, पण आपलं समजून घ्यायचं आहे हा सोड हा वर्ब आहे, त्याचा अर्थ काय होतो की पेरणे, पेरणे किंवा बी रुजत घालणे. मग बघा म्हणजेच काय? प्लॅन्ट. हे बघा प्लॅन्ट, पण 4ही ऑप्शनमध्ये प्लॅन्ट आहे. मग आता काय करायचं, तर हा सो, फेड म्हणजे खाऊ घालणे, सो म्हणजे डुकरीन. लक्षात आलंय? म्हणजे त्यानं काय केलं, सीड रुजत घातलं म्हणजे पेरलं व डुकरीनीला खाऊ घातलं. ऑप्शन नंबर 1 प्लॅन्ट आणि अ फिमेल पिग. हा क्वेश्चन होमोनिम्स, पॅरोनिम्स या टॉपिकवर आधारित आहे. या पेपरमध्ये 2 क्वेश्चन हे होमोनिम्स व पॅरोनिम्सवर आले. म्हणजे आपलं असं वाटू शकतं की या क्वेश्चन पेपरमध्ये वन वर्डवर का प्रश्न आला नाही, तर वन वर्ड सबस्टिट्यूशनवर प्रश्न न येता होमोनिम्स किंवा पॅरोनिम्सवर 2 क्वेश्चन आहेत, 3 क्वेश्चन फ्रेजवर आहेत, 2 सिनोनिम आहे, 1 अँटोनिम आहे. म्हणजे व्होकॅब्युलरीलाही बरंच महत्त्व दिलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, आयडेंटिफाय द इरर इन द गिवन सेंटेन्स. बघा इररचे 3-4 प्रश्न आलेत. 3 ते 4 प्रश्न आलेत. म्हणजे इरर तुम्हाला एका दिवसात येणार नाही. जेव्हा तुम्हाला ग्रामरचे बेसिक सगळं रूल येतील तेव्हाच इरर येईल. असं काही नाही की इरर फक्त इरर शिकण्याचा भाग आहे. इरर हा तेव्हाच येतो जेव्हा पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग हे छोटे मोठे टॉपिक, क्लॉजेस हे क्लिअर असतील तेव्हाच इरर काढता येईल. बघा काय आहे, इफ देअर इज नो इरर चूज नो इरर. वन शुड डू हिज ड्युटी वेल आणि नो इरर. मग PQR पाहिलं उत्तर लक्षात येईल की आरमध्ये इरर आहे. काय इरर आहे ते बघा, वन शुड डू इथं हिज नाही ना पाहिजे. जेव्हा जेव्हा वन येतो तर त्याची जी पॉझिटिव्ह केस आहे म्हणजे जी षष्ठी विभक्ती आहे ही वन्स आहे, वन्स. परंतु जर तिथे एव्हरीवन आलं असतं, एव्हरीवन म्हणजे कसं, एव्हरीवन शुड डू हिज ड्युटी वेल तर बरोबर होतं. वन आल्यास पॉझिटिव्ह केस असते वन्स, म्हणून आपलं उत्तर झालं 3 नंबर आर. इथे काय आहे, इरर आहे. लक्षात येत आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय फॉर्म द फॉलोइंग विच इज नॉट द ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन. बघा कंडिशन क्लॉज, आत्ता आपण जो आधीचं सेंटेन्स पाहिलंय का, हे बघा वरती इफचं जे सेंटेन्स पाहिलं होतं आपण, ते इफ पण काय आहे वरती बघितलं होतं बघा, इफ सुद्धा कंडिशन क्लॉज आहे आणि हा सुद्धा कंडिशन क्लॉज आहे. तर त्यांनी विचारलं कोणता नाही, म्हणजे 3 असणार. बघा इफ आहे, नंतर दुसऱ्या सेंटेन्समध्ये बघा काय आहे, कॉल एनी टाईम टुमॉरो व्हेन इट्स कॉन्व्हिनियंट. याच्यात इफ दिसत नाही. बघा अनलेस म्हणजे पहिलं आहे, इफ अनलेस तिसरं आहे, आय विल बी हँग्ड इफ चौथं बी आहे. म्हणजे उत्तर तर मिळालं आहे आपल्याला 2 का नाही
हे तर आपण शोधूच, त्याचं रिझन तर मी तुम्हाला देतोच, परंतु बघा 1 मध्ये इफ आहे, 3 मध्ये अनलेस, 4 मध्ये इफ आहे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं. तरी बघा आता कॉल एनी टाइम टुमारो व्हेन इट्स कॉन्व्हिनियंट, म्हणजे हा व्हेनचा काय आहे, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. लक्षात येत आहे, हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. टाईम हा कंडिशन नाही, उपप्रकार ॲडव्हर्ब क्लॉज आहे पण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. माय मदर रिसेंटली डॅश डॅश, पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. बघा पहिलं तर इथे माय मदर आहे म्हणजे सिंग्युलर आहे. लक्षात येत आहे. आता आपल्याला जेव्हा कुठलंही निवडायचं आहे तेव्हा टाईम एक्सप्रेशन महत्त्वाचा असतो. हे बघा इथं रिसेंटली आला आहे. जर व्हर्ब निवडायचा आहे, टेन्स निवडायचा आहे, तर जेव्हा जेव्हा टाईम एक्सप्रेशन येईल विदिन अ सेकंद उत्तर मिळतं. आधी एका आपण बघितलं त्यामध्ये येट आलं होतं, इथे बघा रिसेंटली आलं. येट, रिसेंटली हे जर आले तर तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. कधीही ध्यानात ठेवायचं, अगदी सोपी ट्रिक आहे. मग बघा प्रेझेंट परफेक्ट आणि इथं सिंग्युलर, हॅव येणार नाही, हॅज बीनचा तर प्रश्नच येत नाही, इजचा विषयच नाही. राहिलं काय, हॅज कम, म्हणजे उत्तर आपण 2 पद्धतीनं काढलं. आतापर्यंत असे 3 प्रश्न आले की जिथे आपण 2 पद्धतीने उत्तर काढले. विथ रूल आहे म्हणून पण उत्तर काढता आलं आणि बाकीचे 3 ऑप्शन कट झाले म्हणून पण उत्तर मिळालं. बघा तुम्ही कशाही पद्धतीनं जा, आपला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला 1 मार्क पडावा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. पिक आउट द सेंटेन्स आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ज. काय आहे, स्टुडंट मस्ट आयदर विअर हॅट्स ऑर कॅप्स. स्टुडंट मस्ट विअर हॅट्स ऑर आयदर कॅप्स. आयदर स्टुडंट मस्ट विअर हॅट्स ऑर कॅप्स. स्टुडंट मस्ट विअर आयदर हॅट्स ऑर कॅप्स. काय आहे, दिलेला क्वेश्चन हा कोरिलेटिव्ह कंजक्शनचा आहे. बघा पहिले हे समजून घ्या. आता कोरिलेटिव्ह कंजक्शनचं वैशिष्ट्य काय असतं, ते जोडीनंच येतात. जसं की आयदर ऑर, नायदर नॉर. याच प्रश्नपत्रिकेमध्ये आयदर ऑरवर पण क्वेश्चन आला आणि नायदर नॉरवर पण क्वेश्चन आलेला आहे. मग आता याचा आपलं एक रूल माहीत पाहिजे. जेव्हा जेव्हा असे जोडीनं येणारे कोरिलेटिव्ह कंजक्शन असतात तर त्या 2 क्वेश्चनच्या मध्ये एक नाऊन येतो किंवा एकच वर्ड येणार, नंतर पुढं जोडीनं येणारा कंजक्शन येणार आणि पुढचा वर्ड येणार. लक्षात येत आहे. मग बघा तसं आहे का. आता आपण काय करूयात, तसं कोणत्या वाक्यात आहे ते शोधूयात. बघा स्टुडंट मस्ट आयदर विअर मध्ये व्हर्ब आला ना, नाही जमणार, पहिलं रॉंग झालं या विअरमुळं. आयदर इथं नाही पाहिजे. स्टुडंट मस्ट विअर हॅट्स ऑर आयदर, हे उलटं झालं ना, ऑर नायदर सोबत येत नाही कधीच, हे पण गेला. 3 नंबर बघा, आयदर स्टुडंट, आयदर सुरुवातीला येतच नाही का, कारण या 2च्या मध्ये पाहिजे, म्हणजे 3 पण गेला. झालं आपलं उत्तर 4. बघा 5वा ते 6वा क्वेश्चन आहे जिथे आपण बाकीचे 3 कट करून उत्तर काढले. ही सुद्धा एक तुम्ही ट्रिक वापरू शकता, परंतु रूल पण बेसिक माहीत पाहिजे. बघा स्टुडंट मस्ट विअर आलं करायचे ना, सब्जेक्ट हे बघा सब्जेक्ट, हे बघा हेल्पिंग व्हर्ब, हे बघा मेन व्हर्ब, त्यानंतर आयदर, हे बघा हॅट्स एक नाऊन, हे बघा ऑर आणि हे बघा दुसरा नाऊन आणि नाऊन. 2 नाऊनना जोडण्याचं काम कोण केलं आहे, ऑरनं. 2पैकी 1 म्हणून आयदर. लक्षात येत आहे. मग आता एक असा प्रश्न पडतो आपल्याला की हे हॅट आणि कॅप, सर हे तर सारखंच वाटायलं आहे, मग हॅट घालू का कॅप घालू, कसं नेमकं. तर त्यांचं म्हणणं आहे स्टुडंट मस्ट विअर, स्टुडंटनी मस्ट वापरावंच. काय, एक तर हॅट वापरा किंवा कॅप वापरा. हॅट आणि कॅपमध्ये काय फरक आहे बघा. हॅट म्हणजे कडा असलेली टोपी, बघा अशी गोल टोपी आणि तिला असं एक गोल चेहरा झाकण्यासाठी सगळीकून गोल कडा असते बघा. आणि कॅप म्हणजे आपली साधी कॅप. लक्षात येत आहे. चला आपलं उत्तर तो ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइसवर प्रश्न आलाय. केमिकल रिॲक्शन प्रोड्यूस फायर. अगदी सोपं आहे. काय दिलंय, प्रोड्युसेस, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ना, सरळ काय येणार, इज आणि V3. किती वाक्यात इज आहे, हे बघा एकाच वाक्यात आहे. फायर इज प्रोड्युस्ड बाय केमिकल रिॲक्शन, हेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 1 का नाही, हॅज बीन. 3 का नाही, व 4 का नाही, हॅड बीन. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग आन्सर्स इज अन अँटोनिम ऑफ द वर्ड जेंटल. अँटोनिम विरुद्धार्थी विचारलाय. जेंटल म्हणजे काय, नाजूक, सौम्य, आल्हाददायक. मग असा अर्थाचा कोणता शब्द आहे, याच्या विरुद्ध विचारलाय ना. आता याच्या विरुद्ध ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, मग उद्धट, भडक, रागीट, तापट. आपण म्हणतो खूप ॲग्रेसिव्ह आहे, खूपच रागीट आहे. मग आता बाकीचे पण ऑप्शन बघूयात. उत्तर तर मिळालं आपल्याला, जेंटल, ॲग्रेसिव्ह, अँटोनिम झालं, विरुद्धार्थी झालं. बाकीचे बघूयात. माइल्ड,
सॉफ्ट स्पोकन आणि लार्ज. बघा माइल्ड म्हणजे काय, सौम्य, हा समानार्थी झाला जेंटलचा. सॉफ्ट स्पोकन पण जेंटलचा समानार्थी. लार्ज म्हणजे ह्यूज, मोठं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. बघा, पिक आउट द सेंटेन्स कंटेनिंग अन ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ऑलरेडी ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर एक प्रश्न आला आहे, जेरेंडियर क्लॉजवर 2 क्वेश्चन आले, नाऊन क्लॉजवर 1 क्वेश्चन आला. म्हणजे या पेपरमध्ये जवळपास 10 क्वेश्चन हे क्लॉजवर आलेत. क्लॉजचं महत्त्व समजून घ्या. आपण हे 3-4 व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर, म्हणजे 2015 2012 यावरती व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर क्लॉजवरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू, ज्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. बघा आता काय करायचं आहे आपल्याला, त्यांनी सांगितलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज निवडा. चला आता आपण आपल्या पद्धतीनं नियम वापरत बसवा. देअर इज नो मिनिंग इन व्हॉट यू से. व्हॉट ही सेड वॉज ट्रू. द रिझन वाय आय डिड इट इज ऑब्वियस. नो वन नोज हू ही इज. सरळ सरळ आपल्याला उत्तर एक एक काढायचं आहे. बघा आता काय म्हटलं होते, तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा आहे. मग पहिलं काय बघा आपलं आता, देअर इज नो मिनिंग इन व्हॉट यू से. आता हा जो व्हॉट यू से आहे हा कोणासाठी आला आहे बघा, ह्या इनसाठी. मग हा आहे नाऊन क्लॉज. उपप्रकार ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. नाऊन क्लॉजचे 5 प्रकार पडतात. सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब, ऑब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब, नंतर ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन, असे जे 5 प्रकार आहे यावर आपण नंतर सविस्तर चर्चा करूयात. 2 नंबर बघा काय आहे, व्हॉट ही सेड वॉज ट्रू. आता व्हॉट ही सेड हे कोणासाठी आलं आहे, वॉज या व्हर्बसाठी आलं आहे. म्हणजे काय, हा आहे सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब. सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब कोण येतो, नाऊन क्लॉज. म्हणजे पहिला नाऊन, दुसरा पण नाऊन. आता बघा, द रिझन वाय आय डिड इट इज ऑब्वियस. हे बघा, रिझन या नाऊनला क्वालिफाय केलं आहे. व्हाय आय डिड इट इज ऑब्वियस नो. म्हणजे काय, नाऊनला जो क्वालिफाय करतो तो असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. हा झाला आपला उत्तर, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. का, कारण जो सबऑर्डिनेट क्लॉज नाऊनबद्दल माहिती देतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. बघा, वाय आय डिड इट इज ऑब्वियस, रिझनबद्दल माहिती दिली आहे. चौथा पर्याय पहा, आपलं उत्तर तर मिळालं आपल्याला नंबर 3. चौथं काय म्हणतंय, नो वन नोज हू ही इज. सरळ सरळ काय आहे, नोज या ऑब्जेक्ट या व्हर्बसाठी, हू ही इज हा झाला ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब. हा सुद्धा काय आहे, नाऊन क्लॉज. 4 पैकी 3 नाऊन क्लॉज होते आणि एक आपलं उत्तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय आपला पुढचा प्रश्न, हिज फादर सेड व्हॉट आर यू डुईंग. हिज फादर सेड व्हॉट आर यू डुईंग. द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स इज रिपोर्टेड स्पीच इज. काहीच नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलं आपल्याला, फक्त त्यांनी प्रश्न फिरून विचारला. बघा आपल्याला माहिती आहे व्हॉट आहे. आता व्हॉट आहे म्हणजे काय, हा इंटरगेटिव्ह प्रकारचा सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे ना. आता काय आहे, आपल्या रूलप्रमाणे चला एक एक रूल फॉलो कुठं होतो बघा. हिज फादर आस्क्ड व्हॉट यू आर. आता यू आर येणारच नाही, लक्षात येते, कारण की इथं टेन्स वापरला नाही, बरोबर. इथे यू पण येणार नाही, कारण आपल्याला आता थर्ड वापरायचं आहे ना, म्हणून पहिलं रॉंग झालं. दुसरं बघा, हिज फादर सेड, सेड नाही येणार, रॉंग झालं. चला तिसरं बघा, हिज फादर सर्चड, सर्चड नाही येणार, तिसरंही रॉंग झालं. आज झालं आपलं उत्तरच मिळालं, ऑप्शन नंबर 4. लक्षात येत आहे. मग बघा आता ऑप्शन, तरी आपण सिद्ध करू की आपले सगळे रूल फॉलो केलेत का. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना ज्या 3-4 पायऱ्या असतात त्या 3-4 स्टेप फॉलो केल्या का. बघा, हिज फादर, सेडचा आस्कड झालं बरोबर. कंजक्शन कनेक्टर म्हणून काय वापरलं, व्हॉट, व्हॉट बरोबर, डब्ल्यूएच वर्ड कनेक्टर असतो. बघा, यूचं ही झालं राईट, आरचं काय झालं, वॉज बरोबर. ऑप्शन 4 हेच आपलं करेक्ट ॲब्सोल्युटली राईट उत्तर होणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स आउट ऑफ द अल्टरनेटिव्ह. आता इथे आपलं करेक्ट सेंटेन्स निवडायचं आहे, म्हणजे 4 पैकी कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे. आता जेव्हा आपण बघूयात काय काय दिलं. आता ही इज ॲन ॲसेटिक इन नायदर थिअरी नॉर प्रॅक्टिस. सगळ्यामध्ये बघा नायदर ऑर, नायदर नॉर, नायदर नॉर. चला म्हणजे काय आहे, क्वेश्चन कशावर आहे हे जरी आपल्या लक्षात आलं ना तर उत्तर काढणं आपलं सोपं जातं. हा क्वेश्चन आहे कोरिलेटिव्ह कंजक्शनवरती, कोरिलेटिव्ह कंजक्शनवरती आपला क्वेश्चन आलेला आहे. आता त्याचे एक एक रूल आपण वापरून क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा काय आहे, ही इज ॲन ॲसेटिक इन नायदर थिअरी बरोबर, नायदर नंतर एक नाऊन आलं आहे, नॉर प्रॅक्टिस ॲब्सोल्युटली नाही, हेच आपलं उत्तर असणार आहे. का, कारण की आपले रूल सगळे फॉलो केले. आता जर बाकीचा हा पहिलाच आपला उत्तर झाला तर बाकीचे 3 का नाही,
कुठं रॉंग झालेत, कुठं इरर आहे ते आपण सर्च करूयात. बघा, ही इज ॲन ॲसेटिक इन नायदर थिअरी. इथं ऑर आलं बघा, नायदर सोबत ऑर येत नाही ना, नायदर सोबत नॉर येतं, हा गेला म्हणून 2 रॉंग आहे. ठीक आहे. आता 3 बघा, नायदर सुरुवातीला येत नाही, सुरुवातीला आलं तर काय पाहिजे, त्याच्यानंतर लगेच नाऊन पाहिजे. इथं काय आलं, ही आलं आणि पुढे इज आलं आणि नॉर इथे आलं, नाही जमणार. चौथं बघा काय आहे, ही इज ॲन ॲसिटिक नायदर इन नाही येणार, मध्ये इन येणार नाही. नायदर नंतर डायरेक्ट तुम्हाला ज्याची तुलना करायची त्या 2 घटकातील एक घटक पाहिजे, मध्ये नॉर पाहिजे आणि शेवटी दुसरा घटक पाहिजे. असं जर असेल तरच उत्तर येईल. लक्षात आलंय. म्हणजे बघा, आयदर असू द्या, नायदर असू द्या, कुठलाही कोरिलेटिव्ह कंजक्शन असू द्या, त्याची अट अशी असते. समजा आपण नायदरचं उदाहरण समजून घेऊ. बघा, नायदर आलं, मग इथं आयदर यू, बोथ यू, कुठलाही कोरिलेटिव्ह कंजक्शन होत्या, त्यानंतर ज्या घटकाची तुलना करायची 2 घटकांची, त्यातला पहिला घटक, हा बघा पहिला घटक, नंतर दुसरा कोरिलेटिव्ह कंजक्शन, नॉर असेल, ऑर असेल, वगैरे वगैरे, आणि नंतर तुलना केलेला दुसरा घटक. मग 2 कर्ते असू द्या, 2 कर्म असू द्या, तुमचे 2 व्हर्ब असू द्या, कुठलीही तुलना असू द्या, त्यामध्ये पहिला आणि दुसरा, त्याच्यामध्ये दुसरं कोरिलेटिव्ह कंजक्शन असेल आणि सुरुवातीला पहिलं असेल. लक्षात आलंय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द फॉलोइंग सेंटेन्स विथ द वर्ड ब्रॅकेट्स इन अप्रोप्रिएट प्रिफिक्स. प्रिफिक्स वापरायचा आहे. दिस इज नॉट ॲन डॅश क्युरेबल डिसीज सेड द डॉक्टर. डॉक्टर सेड म्हणले हा क्युरेबल नाही, यासाठी काय येणार, प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग वापरायचा आहे, सरळ सरळ, अगदी सोपं होतं. क्युरेबलचं काय आहे, इनक्युरेबल. ॲब्सोल्युटली राईट. इनक्युरेबल म्हणजे काय, असाध्य. हा रोग असाध्य आहे, यावर उपचार होणार नाही असं डॉक्टर म्हणाले. अनक्युरेबल, रिक्युरेबल, अंडर क्युरेबल असं नसतं. रिकव्हरेबल असतं, तसं काही शब्दच नसतो अंडर रिकव्हरेबल. ओके. इनक्युरेबल हा आपलं उत्तर आहे, म्हणजे असाध्य असं होतं. बघा पुढचा प्रश्न बघूयात. काय आहे पुढचा प्रश्न, चूज द वर्ड विच इज द बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. रेकलेस. आता रेकलेस म्हणजे काय, सरळ सरळ, बेपर्वा, बेफिकीर, अविवेकी. म्हणजे कसं, ज्याला कशाची काळजीच नाही आहे, बेफिकीर माणूस आहे, बेपर्वा आहे तो, अविवेकी आहे. मग अशा अर्थाचा कोण आहे बघा, रॅश. सिनोनिमच विचारलं होतं आपला. रॅश म्हणजे तसाच, बेपर्वा, बेफिकीर. मग आता खाली राहिलेल्या ऑप्शनचाही आपण अर्थ बघू बघा. काय, करेजियस, बोल्ड आणि डेअरिंग. तिन्ही समानार्थी. डेअरिंग म्हणजेच बोल्ड, बोल्ड म्हणजेच करेजियस. म्हणजे कसा, धीट, शूर, डेअरिंग करणारा. आपण म्हणतो ना, तो डेअरिंग आहे, त्याच्यातलं करेज आहे, तेच अर्थाचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स आउट ऑफ द अल्टरनेटिव्ज. आता तुम्हाला एक करेक्ट सेंटेन्स इथं निवडायचा आहे. तर 4ही क्वेश्चनमध्ये काय समान दिसतं ते पहा. वुल्ड रॅदरवरती नियम बघा, वुल्ड रॅदर, वुल्ड रॅदर, वुल्ड रॅदर, विल रॅदर. म्हणजे वुल्ड रॅदरचा तुम्हाला नियम माहीत पाहिजे, सरळ सरळ. बघा आता आपण पहिल्यामध्ये काय रॉंग आहे बघू, काय कुठं कुठं कसं कसं आहे चेक करत. 4ही क्वेश्चन, आय वुल्ड रॅदर इथपर्यंत बरोबर आहे. यू कॅन गो नाही येणार, रॉंग होईल. आय वुल्ड रॅदर यू गो नाही, इथं आपलं V2 पाहिजे. आय वुल्ड रॅदर यू वेंट बाय इयर, ॲब्सोल्युटली राईट. वुल्ड रॅदर नंतर V2 येणार कधीही, V2 बरोबर आहे. आय विल नंतर रॅदर येत नाही. चला, म्हणजे क्वेश्चनमध्ये तुम्हाला बेसिक रूल माहीत जर असेल, वुल्ड रॅदरचं यूज माहीत असेल, तर तुम्हाला आपोआप आलं असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा परत जोड्या आहेत. विच ऑफ द सेंटेन्स पेअर्स गिवन बिलो इज नॉट करेक्टली मॅच्ड. ह्याच्या जोड्या आहेत बघा समोरासमोरच्या. व्हेन कॅन देअर ग्लोरी फेड, पुढं दिलं देअर ग्लोरी कॅन नेवर फेड. काय केलं इथं, जेव्हा आपल्याला ते लक्षात येईल आणि काय चेंज केला, मग चूक का बरोबर ठरवता येईल. बघा, व्हेन कॅन देअर ग्लोरी फेड क्वेश्चन मार्क, देअर ग्लोरी कॅन नेवर फेड फुल स्टॉप. म्हणजे सरळ सरळ तुमचा प्रश्नार्थकचं विधानार्थी केलंय, इंट्रागेटिव्हचं ॲसर्टिव्ह केलंय, स्टेटमेंट बनवलंय. मग चला आता खालची तशी स्टेटमेंट आहे का आपण चेक करू. वॉज ही नॉट अ विलियन टू डू सच अ डीड, ही वॉज अ विलियन टू डू सच अ डीड. बरोबर आहे. पण हे बघा, हे पॉझिटिव्ह होतं, हे बघा हे निगेटिव्ह आहे, हे बघा हे निगेटिव्ह आलं, हे पॉझिटिव्ह आलं. बरोबर पहिले 2. हाऊ कॅन मॅन डाय बेटर दॅन फेसिंग फेअरफुल ऑड्स. मॅन कॅन डाय बेटर दॅन फेसिंग फेअरफुल ऑड्स. 3 नंबर रॉंग आहे. का, कॅन नंतर नॉट पाहिजे होतं.
कॅनॉट पाहिजे होतं, बरोबर. निगेटिव्ह पाहिजे होता. 4 नंबर बघूत. 3 तर रॉंग झालं आहे आपलं. व्हॉट थ्रो वी हॅपन टू बी लेट. इट डज नॉट मॅटर मच दो वी हॅपन टू बी लेट. बरोबर, निगेटिव्ह आलं. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. म्हणजे काय, सरळ सरळ उत्तर मिळालं. 3 नंबरचं चूक, म्हणजे ऑप्शन 3 सी आणि 3 ही जोडी चूक आहे. का, इथं निगेटिव्ह नाही, नॉट नाही म्हणून. म्हणजे आपल्याला उत्तर तर कळलं, पण ते का चुकलंय, त्यामध्ये काय करेक्शन पाहिजे होतं. जेव्हा आपण अशी चर्चा करतो, 4ही पर्यायाबद्दल बोलतो, याचा निश्चितच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोग होणार आहे. तुम्हीही जेव्हा एखादी प्रश्नपत्रिका घरी सोडून पाहणार, जेव्हा उत्तरच चेक करसाल, तेव्हा बाकीचे ऑप्शन का नाही यावर चर्चा करा, त्याचे आन्सर शोधा. तुम्हाला परीक्षेत निश्चितच फायदा होईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला. पिक आउट द कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. स्पीक ऑर यू विल डाय. आपलं काय विचारलंय, कंपाऊंड विचारलंय, बरोबर आहे. स्पीक ऑर यू विल डाय, ऑर आलंय, बरोबर आहे. पहिलं तर कंपाऊंड आहे. ही हॅज रिटन अ लेटर टू गेट मनी. सरळ सरळ, यात तर काहीच नाही ना कंजक्शन वगैरे, हे सिम्पल आहे. ओके. आय नो दॅट सी इज गुड लेडी. दॅट आलंय, हा कॉम्प्लेक्स आहे. सी इज इल सो सी विल कम नॉट कम. हे बघा, सो आलं, कंपाऊंड आहे, म्हणजे ए आणि डी. बघा अगदी प्रॉपर उत्तर मिळतंय आपल्याला. ए आणि डी कंपाऊंड आहे, बी सिंपल आहे, सी कॉम्प्लेक्स आहे. ए आणि डी शोधा कुठे. हे बघा ऑप्शन नंबर 4 ए आणि डी झालं आपलं उत्तर. अगदी सोपा प्रश्न होता. बेसिक रूल जर माहीत असतील, ऑर आलं, सो आलं, अँड आलं तर कंपाऊंड असतं. त्या व्यतिरिक्त दुसरं काही येतं आहे तर कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंडचे छोटे छोटे रूल आहेत, तेवढे एकदा पाठ करा, तुम्हाला उत्तर विदिन अ सेकंड येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आयडेंटिफाय द सिंपल सेंटेन्स इन दिस गिवन सेंटेन्स. बघा कॉम्प्लेक्स विचारलं, कंपाऊंड विचारलं, परत सिंपल विचारलंय. जवळपास 4 क्वेश्चन आलेत, ते सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंडर विचारलेले आहे. चला निवडूयात आपण. हिज करेज ओन हिम हॉनर. बरोबर आहे, सिंपल आहे, काही यात कंजक्शन नाही, काही नाही. बघा द मॅन वॉज ब्राईट अँड ही कुड सी यू. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं अँड आलं तर कंपाऊंड असतं, हे कंपाऊंड आहे. बघा संयुक्त वाक्य. आय बोथ थँक्ड हिम अँड, परत अँड आलं, हे पण कंपाऊंडच आहे, दोन्ही संयुक्त वाक्य. द हावर टू प्रिपेअर द लेसन हॅज आर्युड. बरोबर आहे, कुठंच काही कंजक्शन नाही, हे झाला सिंपल. म्हणजे ए आणि डी आपलं उत्तर आहे. ऑप्शन शोधा कुठे तसा, ऑप्शन नंबर 3 ए आणि डी. का, पहिला आणि चौथं सिंपल, बी आणि सी काय झालं, सरळ सरळ कंपाऊंड, संयुक्त वाक्य. अगदी सोपा प्रश्न होता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपला. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन चूज द वर्ड विच इज द एक्झॅक्ट अपोजिट विचारलंय. बघा 2 आले अपोजिट ऑफ द गिवन वर्ड, 2 सिनोनिम, 2 अँटोनिम, 2-3 फ्रेज आल्यात, 2 होमोनिम पॅरोनिम्स आलेत. बघा कमिशन्ड. आता कमिशन्ड म्हणजे याचे 2-3 अर्थ आहेत. तर इथे अर्थ आहे बघा, नियुक्त करणे किंवा कामगिरी सोपवणे. मग आता नियुक्त करणे, कामगिरी सोपवणे, याच्या विरुद्ध काय होईल. कामगिरी सोपवणे, नियुक्त करण्याच्या टर्मिनेटेड, काढून टाकणे, जबाबदारी काढून घेणे. बाकीचे बघूत आपण पर्याय. उत्तर तर मिळालं 4 नंबर. स्टार्टेड सुरुवात करणे, क्लोज्ड बंद, फिनिश्ड संपवणे. अगदी सोपा क्वेश्चन होता. बघा रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली. टॉम बाउट लास्ट वीक अ न्यू बाईक. काहीच करायचं नाही, क्वेश्चन फक्त काय दिलेलं सेंटेन्स रिराईट करायचं आहे. कसं, थोडंसं सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब याच्या सिक्वेन्सनं करायचं आहे आपल्याला. अगदी सोपा प्रश्न होता आपला. फक्त आपल्याला थोडंसं काय माहीत पाहिजे होतं, सब्जेक्ट ऑब्जेक्ट कुठे. बघा लास्ट वीक अ न्यू बाईक रॉंग. बघा टॉम लास्ट वीक नाही. पुढं काय बघा, टॉम बाउट बरोबर आहे, हा आहे सब्जेक्ट, हा आहे वर्ब, हे रिमेनिंग सेंटेन्स. आणि न्यू बाईक लास्ट वीक हेच बरोबर आहे आपलं उत्तर 3. 4 बघा, टॉम बाउट लास्ट वीक न्यू बाईक नाही. सेंटेन्सची रचना बरोबर होत नव्हती. म्हणजे जर आपल्याला सेंटेन्सचा थोडंसं मिनिंग कळाला आणि सब्जेक्ट आणि वर्ब ओळखू आला तर रिमेनिंग सेंटेन्स आपल्याला व्यवस्थित जोडता येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. काय आहे. पिक आउट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द सेंटेन्स. द टीचर सेड टू द स्टुडंट वेअर डू यू लिव्ह. अगदी सोपा प्रश्न होता. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार आहे व्हेअर. मग चला आपले रूल वापरा. कोणकोणते बघा. आस्क्ड पाहिजे, एस आस्क 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 आस्क, 4ही ठिकाणी आस्क्ड आहे. चला पुढचा रूल घ्या. द स्टुडंट सारखंच आहे. आता आपल्याला काय पाहिजे, कंजक्शन म्हणून व्हेअर पाहिजे. इथं आलंय दॅट, रॉंग झालं. इथं आलंय दॅट, रॉंग झालं. म्हणजे 50% तर जमलंय. आता काय 2 का 3, 2 का 3. इथं होतं डू, आपल्याला पाहिजे आता डीड.
बघा इथं आहे डीड आणि काय पाहिजे आपलं आता सरळ सरळ काय करायचं आहे डू म्हणजे सिम्पल प्रेझेंट सिम्पल होता आपलं काय करायचं सिम्पल प्रेझेंटचा सिम्पल पास्ट डीड गेला सरळ सरळ व्ही टू पहा कुठे हे बघा व्ही टू मग सगळे नियम फॉलो झाले का दोनमध्ये आपण चेक करू बघा द टीचर आस्क्ड द स्टुडंट इथपर्यंत बरोबर आहे कंजक्शन व्हेअर बरोबर यूचं ही बरोबर आणि डू लिव्ह याचा हा सिम्पल प्रेझेंट सिम्पल पास्ट व्ही टू लिव्ड झालं ऑप्शन 2 आपलं उत्तर बरोबर होतं नंबर 1 दॅटमुळे चुकलं नंबर 4 दॅटमुळे चुकलं नंबर 3 डीडमुळे हुकलं लक्षात येत आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय आपला नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द अल्टरनेटिव्ह करेक्टली डिस्क्राइब द अंडरलाइन पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट यू शुड से सो सरप्राइजेस मी काय विचारलंय आपल्याला दॅट यू शुड से सो हे काय पूर्ण आता हा पूर्ण सब्जेक्ट झाला ना जेव्हा जेव्हा सब्जेक्ट येतो आणि सब्जेक्टचं काम कोण करतं नाउन करतं मग सब्जेक्टचं काम जर नाउन करतं तर येणार काय नाउन क्लॉज झालं अगदी सोपं लक्षात येत आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय आहे तर काय क्वेश्चन बघा आपला व्हॉट इज द रिलेटिव्ह स्टेटस ऑफ क्लॉजेस इन अ कंपाऊंड सेंटेन्स सरळ सरळ काय कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन्ही जे वाक्य असतात त्यांचं स्टेटस कसं असतं इक्वल सरळ सरळ काय होतं आपल्याला प्रश्न संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य कसे असतात समान दर्जाचे असतात इक्वल स्टेटस झालं कन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन होता चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द अंडरलाइन पार्ट ऑफ स्पीच द फॉलोइंग सेंटेन्स सी रन्स व्हेरी फास्ट काय आहे ॲडवर्ब फ्रेज झालं आपलं उत्तर अगदी सोपा क्वेश्चन होता चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय व्हॉट वर्ड मीन्स ब्युटिफुल हॉनेस्ट अँड इज ऑल्सो बाजार मराठीमध्ये अनेक अर्थी शब्द निवडा बघा फेअर झालं अगदी सोपं आहे फेअर म्हणजे काय मग सुंदर गोरा सुरेख प्रामाणिक जत्रा हे बघा हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक ब्युटिफुल म्हणजे सुंदर गोरा आणि बाजार म्हणजे जत्रा झालं हा फेअर म्हणजे काय मग प्रवासाचे भाडे फायर म्हणजे आग आणि फिअर म्हणजे भीती अगदी सोपा क्वेश्चन होता चला बघा काय पुढचा क्वेश्चन आपला यूज द करेक्ट टेन्स टू गिवन वर्ब आता इथं करेक्ट टेन्स विचारला आहे पण इथे कुठेही तुम्हाला टाईम एक्सप्रेशन दिला नाही जसं आपण पाहिलं होतं की येट आला रिसेंटली आला तर प्रेझेंट परफेक्ट वापरावा तसं काहीच दिलं नाही आहे त्यामुळे आपण हॅज एंटर्ड आणि इज एंटरिंग वापरणारच नाही प्रश्नच मिटला आलो आपण 50-50 आता बघा टू एंटर काय एंटरिंग सरळ सरळ आहे इन्फिनिटिव्ह येणार नाही टू एंटर का जर असं असतं सी नोटिस्ड टू एंटर तर जमलं असतं पण पुढं ऑब्जेक्ट आला ना मी त्यामुळं काय एंटरिंग अगदी सोपं होतं इथं तुम्ही कट पद्धतीने गेला तरी जमलं होतं हे तर दोन कटले आणि हा इन्फिनिटिव्ह पण कटला राहिला होता जिरण सरळ सरळ एंटरिंग ऑप्शन नंबर 2 लक्षात येत आहे बघा अशा प्रकारे आपण काय केलं आहे पूर्ण 40 प्रश्नांचं डिटेल डिस्क्रिप्शन पाहिलं आहे चारही पर्यायाच्या स्पष्टीकरणासहित आता बघा 41 ते 45 पॅसेज आहेत बघा काय दिलं आहे आपल्याला सरळ सरळ 41चं उत्तर आहे 4 42चं उत्तर आहे बघा 4 त्यानंतर बघा आपलं 43चं उत्तर आहे 4 44चं उत्तर आहे 2 45चं उत्तर आहे 2 चला पुढच्या पॅसेजचे उत्तर घेऊयात आपण बघा 46 ते 50 हे पण पॅसेज आहे 46चं उत्तर आहे आपलं 2 47चं उत्तर आहे आपलं 4 नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय 48चं उत्तर आहे बघा 2 49चं उत्तर आहे 2 आणि 50चं उत्तर आहे 1 आता तुम्हाला असा प्रश्न असेल की सर आपण इथे पॅसेज डिटेल का नाही घेतला कारण आपला व्हिडिओ जवळपास 50 मिनिटाचा होत आला आहे वेळेअभावी आपण काय केलं जर पॅसेज सोडवले असते तर जवळपास 20 मिनिटं आणखीन आपला व्हिडिओ लांबला असता तुम्हाला पॅसेज सोडण्याची एक ट्रिक किंवा माझा अनुभव असा आहे की आपण अगोदर काय करावं क्वेश्चन वाचावेत एकदा क्वेश्चन वाचावेत नंतर पॅसेज वाचावा व नंतर परत एकदा सोडवावेत याने काय होईल आपल्याला उत्तराच्या जवळ जायला फायदा होईल बघा अशा प्रकारे आपण काय केलं आहे पूर्णचे पूर्ण 40 प्रश्न डिटेल घेतले पॅसेजचे उत्तरे घेतलेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा तसेच ओएसिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व तुम्हाला स्टेनो स्टायपिस्ट किंवा तलाठी किंवा ग्रामसेवक येणाऱ्या सर्व सरळ सेवा पदांसाठी जर काही डिटेल माहिती लागत असेल अपडेट लागत असतील तर व्हॉट्सअप नंबर आहे बघा 98 23 24 71 91 या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा तुमचं नाव पाठवा
व डिस्ट्रिक्ट तसेच कोणत्या पदाची तयारी करताय, कोणत्या पोस्टसाठी ते लिहून जर तुम्ही आम्हाला पाठवलं तर त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला डिटेल्स पाठवत राहू. जसं स्टेनो असेल, टायपिंग असेल किंवा कुठल्याही प्रकारचे भविष्यात येणारे पदं, तलाठी, ग्रामसेवक, क्लर्क या प्रकारे तुम्हाला निश्चितच फायदा होईल. 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.